तर भावांनो, आज मी तुम्हाला सगळं काही माहिती सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा जायचं कसं? तर सर्वात पहिल्यांदा भावांनो, तुम्ही कुठनं बी येत असाल, कुठल्या पण जिल्ह्यातनं येत असाल, तुम्ही सर्वात पहिल्यांदा पुणे रेल्वे स्टेशनवर या. कारण की सगळ्या जिल्ह्यातनं पुणे रेल्वे स्टेशनसाठी ट्रेन असतात. तर तुम्ही आदल्या दिवशीच पुणे स्टेशनला या. पुण्यावरनं लोकल चालू असतात सकाळ संध्याकाळ. तर त्या लोकलनं तुम्ही तळेगाव रेल्वे स्टेशनला जाऊ शकता. तर तळेगाव रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर तुम्हाला एक हॉटेल आहे, ते इथं फ्रीची राहायची सोय आहे. अजिंक्य तारा म्हणून हॉटेल आहे भावांनो. तिथं तुम्हाला फ्रीची राहायची सोय आहे. तर ते हॉटेल तुम्ही बघून घ्या आणि तिथे तुमची राहायची सोय होऊन जाते फ्रीमध्ये. पण तुम्ही लवकर गेला तर तुमची तिथे सोय होणार आहे. तर भावांनो, तुम्ही अजिंक्य तारेपासून हॉटेलपासून तुम्ही CRB सेंटरचं अंतर बघू शकता भावांनो. 1 किलोमीटरचं अंतर भरते. तर भावांनो, तुमच्यासाठी ते होऊन जाऊ शकते, म्हणजे सोयीचं आहे. जे लवकर जाणार आहेत, कारण तिथं फुल होते लवकर ते फ्रीमध्ये असल्यामुळे. असं काय नाही की तिथं बाकीच्या सोयी नाहीत, बाकीच्या सोयी बी आहेत भावांनो. पाक 100 रुपयापासून ते 300 पाक महाग बी नाहीत, 300 रुपयापर्यंत भेटून जातात तुम्हाला रूमा बाकीच्या. पण लेट आल्यावर तुम्हाला 300 रुपये लागणार. तुम्ही रात्रीचं जर पोचत असेल तर तुम्हाला 300 रुपये ते मागतात हॉटेलचं, वन नाईट स्टेचं. मी सांगेन तुम्हाला सगळ्यांना की भावांनो, तुम्ही हॉटेल रूम घेऊन थांबा किंवा ती फ्रीची सोय तिथं थांबा. कारण त्याचा फायदा आहे की तुम्हाला झोपायचं रात्रीचं आणि सकाळी फ्रेश व्हायचं. तुम्हाला जागा जर भेटली ना भावांनो, तर तेवढं तुमच्यासाठी खूप आहे भावांनो. आणि तुम्हाला ती लय मोठी हेल्प करते. तर भावांनो, आता आपण ट्रॅकची माहिती घेऊ. तुम्हाला मी फोटो दाखवतो गुगल मॅपवरनं घेतलेला ट्रॅकचा. तर हा पहा भावांनो, हे आपला ट्रॅक राहणार आहे. आणि आपल्या ट्रॅकमध्ये हा असा हे परेड ग्राउंड आहे भावांनो. हे ट्रॅक आहे आपला रनिंगचा. आणि हा आता आपण सांगूया तुम्हाला कसं आहे. तर स्टार्टिंग पॉईंट दाखवतो तुम्हाला कुठनं. हा स्टार्टिंग पॉईंट आहे भावांनो. आता 90 डिग्रीचं कोण आहेत 3, त्यातला हा पहिला आला, दुसरा आला 90 डिग्रीचा, आणि हा तिसरा. असं 3 90 डिग्रीचा आहेत. आणि आता हे चौथा तुम्हाला दाखवतो, आणि तो भावांनो जरा कर्व आहे, म्हणजे गोल टाईपमध्ये थोडाफार. तर हा असा विषय आहे ट्रॅकचा पूर्ण. आणि असं 3 90 डिग्रीचं कोण आहे भावांनो, आणि एक असा गोल टाईपमध्ये कोण आहे. बाकी काही विषय नाही, बाकी नीट होतं आहे. ज्यानं प्रॅक्टिस केल्या भावा त्याचं होते. आणि ज्याचं टायमिंग कमी आहे भावा, त्यानं डिमोटिवेट होऊ नका. तिथे गेल्यावर आपोआप तुमचं रनिंग लागते भावांनो. असं काय नाही की रनिंग लागत नाही, रनिंग लागते भावांनो. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, रनिंग बसते. आता प्रश्न राहिला डॉक्युमेंटचा भावांनो. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे, तर एंट्रीला आपलं लागते ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड. आणि नंतर तिथनं एंट्रीतनं आत गेल्यावर जिथं तुम्हाला फॉर्म भरायला होता, तुम्हाला भावा लागते फोटो. तिथं 2 फोटो लागतात तुमचं. आणि मग भावांनो, हाईट चेस्टला गेल्यावर, आता हे झालं UR वाल्याचं आणि OBC वाल्याचं. आणि जर तुम्ही हाईटला गेला, हाईटला सूट आणि चेस्टला सूट जर पाहिजे असेल तुम्हाला, तर ज्यांची जी डॉक्युमेंट्स आहेत ती त्यांनी घेऊन जावावीत. आणि ज्यांना सूट पाहिजे त्यांनी ती घेऊन जावे डॉक्युमेंट. बाकी काही डॉक्युमेंट लागत नाही भावांनो, एवढे डॉक्युमेंट लागते. आणि तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट की जी हाईट आहे, हाईटमध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारची सूट मिळत नाही भावांनो. म्हणजे UR कार्ड, म्हणजे ज्यांची डॉक्युमेंट नाही त्यांच्याकडे सांगतो मी. म्हणजे ती तिथली फौजी लोकांचा व्यवहार सांगतो आहे तुम्हाला मी भावांनो. तर जी डॉक्युमेंट आहेत ना, त्याचा विषय काय माहिती आहे का, डॉक्युमेंट म्हणते हाईटमध्ये ते डिजिटल होते, त्यामुळं ती म्हणते ते हाईटमध्ये आम्हाला काही करता येत नाही. पण चेस्टचा विषय काय माहिती आहे का भावांनो, ती चेस्ट जी थोडीशीच कमी आहे ना, ती त्यात ॲडजस्ट करून घेतात ती फौजी लोकं भावांनो. तर तुम्ही त्याचं काय टेन्शन घेऊ नका. ती फौजी लोकं भावांनो चांगली आहे, ती ॲडजस्ट करून घेतात तुमची चेस्टनी बेस्ट काय असेल ते तुमचं करून घेतात. चेस्टमध्ये म्हणजे सूट मिळते थोडीफार, तर म्हणजे ती जरा वरनं मोजते, तर निप्पलच्या वरनं मोजते. त्यामुळे ती चेस्ट तुम्हाला चेस्टमध्ये ती फुल मोटिवेट करता येते, त्यामध्ये काही विषय नाही. म्हणजे ज्यांना असं कमी आहे त्यांनी म्हणू नका आम्ही जातच नाही, फिजिकल द्यायला जातच नाही. भावानं जावा, फिजिकल द्या.
तुम्हाला एक अनुभव नाही तर भावांनो तुमचं सिलेक्शन होईल. कारण की आत्ता असा विषय आहे की असे लेज पोरं आहेत की ट्रॅकमध्ये पळते ती आणि 20 मिनटं झाले की 22 मिनटं झाले की म्हणते ती आमचं 14 राऊंड झालेत. पण भावांनो रिझल्ट आल्यावर त्यांचं 13च राऊंड झालेलं असते ती. मग त्यामुळं तुम्ही पण एक्स्ट्रा राऊंड मारा भावांनो. तुम्ही जावा. कटऑफचा काही विषय नाही. कटऑफ काय लागेल किती लागेल ते त्याच्यावर आहे. कटऑफवर आहे. आपण आपल्याकडनं 100% द्यायचं भावांनो. तुम्ही जावा. द्या तुम्ही रनिंग मारा. तुमच्याकडनं तुम्ही 100% द्या. आणि जी तुम्हाला म्हणतात ना भावांनो की हे होत नाही ते होत नाही, सगळं होते भावांनो. कारण की आता मी असे लय पोरं बघितलेत की 120 131 मार्क आहेत भावा त्याला, पण ते 13चा राऊंड मारून थांबले. त्या पोराचं 20 मिनिटातच झालेलं होतं असं त्याचं मत होतं, पण त्याचं 13चा राऊंड दाखवत होतं भावांनो. ती पोरं अशी अक्षरशः रडायला लागला आमच्या ह्याच्यातलं. पण त्याचं आता काय करू शकणार नाही रे ते फौजी लोक, कारण की ते डिजिटल झाले भावा ते, त्यामुळे ती काय करू शकत नाही. ती काय आहे तुमच्यावर म्हणून एक्स्ट्रा राऊंड मारा. चालते भावांनो. भेटू पुढच्या व्हिडिओत. अजून काय पाहिजे असेल तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भावांनो आपलं हे नवीन चॅनल आहे भावांनो, मी यंदाच वर्ष चालू केली. तर भावांनो याला तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा थोडंफार. तर जसं की मला बी मोटिवेशन मिळेल की तुम्हाला माहिती द्यायला. आणि भावांना जी आपण माहिती देतो ना ती स्वतः आपण एक्सपिरियन्स केलेली. असं नाही की आपण कुणाचं फोन लावून की बाबा कसं झाले ग्राउंड काय झाले, असं नाही की बाबा मी स्वतः देऊन आली ग्राउंड. माझं 29 तारखेला ग्राउंड होतं बाबा, मी स्वतः देऊन आली. त्यामुळं आपल्याला माहीत आहे की पोरांचं कसं हाल होतं. आणि बाबा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की खायला तुम्ही काहीतरी घेऊन जावा, म्हणजे फळं चिक्की असलं काहीतरी घेऊन जावा खायला. कारण की तुमची एंट्री होते 4:30 वाजता आणि तुमचं रनिंग होते, म्हणजे ती पहिलं ट्रूप आहे त्यांचा एवढा काही विषय नाही. त्यांचं 7पर्यंत रनिंग 8पर्यंत होऊन जाते फर्स्ट ट्रूपवाल्यांची, सेकंड ट्रूपवाल्यांची. पण भावा त्यांची 3rd 4th 5th 6th ट्रूपवाले आहेत ना भावांना, त्यांनी काय तर खायला घेऊन जावा भावा. मी स्वतः माझं 4था ट्रूप होता, मी स्वतः एक्सपिरियन्स केले की काहीतरी खायला पाहिजे भावांनो. त्याशिवाय हे नाही. पोटात पळताना 6 राऊंड नंतर असं गोळा फिरल्यागत होते, पोट धरते जाम होते, परत पाठ आकडल्यागत होते. पण ते खायला नसल्यामुळं ते परिणाम होते भावांनो. मग तुम्ही खायला घेऊन जावा, खायला काही विषयच नाही. पण जिथं तुम्हाला पहिल्यांदा जिथं बसवतात ना भावांनो फॉर्म बिम लिहायला, तिथं तुमची बाथरूमची सोय आहे. आणि जिथं मग ट्रॅकवरून येतात ना तिथं बी सोय आहे. पण भावांनो पोरांनी त्या टॉयलेटची अवस्था एवढी बेकार करून ठेवली की काय सांगू तुम्हाला, इथं जाऊ बी वाटणार नाही ट्रॅकच्या इथं. त्यामुळं तुम्ही खायला प्यायला घेऊन जावा भावांनो नीट. हेच तुम्हाला सांगेन, बाकी काही नाही भावांनो. जय महाराष्ट्र भावांनो, बाकी काही नाही. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत.